नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आपण डिसॅबिलिटी पर्सेंटेजबद्दलची व्हिडिओ सिरीज करत आहोत. आत्तापर्यंतचे व्हिडिओ आपणास उपयुक्त राहिले असतील अशी माझी अपेक्षा आहे. तर त्याच सिरीजचा पुढचा व्हिडिओ आपण करतो आहे, ज्याच्यामध्ये फिजिकल डिसॅबिलिटीमधलं सेक्शन डी हे सगळं 2024 मार्च महिन्यामध्ये एक नोटिफिकेशन काढलेलं आहे, ज्याच्यामुळं की इव्हॅल्युएशन करण्यासाठी सोपं जावं. इव्हॅल्युएशन नेमकं कसं करायचं याच्याबद्दलच्या पूर्ण गाईडलाईन्स, म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर नेमके आपल्यासाठी काय काय करतो या सगळ्या गाईडलाईन्स या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. परिपत्रक मोठं आहे, 870च्या आसपासच्या पानाचं हे परिपत्रक आहे आणि त्याच्यातल्याच गोष्टी आपण बोलतोय. आता सेक्शन डी जे आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतंय, त्या सेक्शन डी मध्ये आपण पाहतो क्लब फूट नावाचे एक एंटिटी आहे. याच्यामध्ये पायाच्या पंजाचे वाढ प्रॉपर झालेली नसते, पंजा तिरपा झालेला असतो किंवा छोटी वाढ व्यवस्थित झालेली नसते आणि त्याच्यासाठी पंच पॅरामीटर्स या ठिकाणी दिले आहेत की नेमकं तशा टाईपचं जर दिव्यांगत्व असेल तर त्याच्यासाठी कसं करायचं, नेमकं कसं मोजायचं या गोष्टीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते देत असताना त्याच्यामध्ये इथं लिहिलं आहे की डिसॅबिलिटीज टू बी सर्टिफाईड ॲज अ होल नंबर अँड नॉट अ फ्रॅक्शन. म्हणजे गाईडलाईन्स देताना फार कडक गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं एक साईडचं जर पंजाला प्रॉब्लेम असेल तर ती साईड वेगळी, पण दुसऱ्या साईडचं जर पंजाला प्रॉब्लेम असतं तर त्याच्यामध्ये परमनंट फिजिकल इम्पेअरमेंट, परमनंट म्हणजे कायमची, फिजिकल म्हणजे शारीरिक, इम्पेअरमेंट म्हणजे नुकसान. तर हे परमनंट फिजिकल इम्पेअरमेंट कसं झालेलं आहे दोन्ही बाजूचं, त्यानुसारचं सगळं काउंट करून ते द्यायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं की 100% पुढचं दिव्यांगत्व तिथं देता येणार नाही. याच्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे लिम्फोडेमा. तर लिम्फोडेमा म्हणजे काय माहिती का, एक हात किंवा एक पायाची सूज तुम्ही पाहत असाल, हत्ती पायासारखं किंवा हाताची तेवढी सूज असते. ही सूज येण्याच्या मागचं कारण असतं की आपल्या शरीरामध्ये ना जसं रक्त वाहिन्या असतात त्याचप्रमाणे आणखीन एक लिम्फॅटिक सिस्टीम असते आणि ते जर चॅनल खराब झाले असतील, त्या चॅनलमधून जर प्रॉपर फ्लो होत नसेल रक्तात त्या लिम्फचा, तर त्यावेळेसचे लिम्फोइडिमा नावाची गोष्ट येते. त्याच्याबद्दल नेमकी टक्केवारी कशी ठरवायची याबद्दलची पूर्ण माहिती आणि त्याबद्दलचे सगळे डिटेल्स, आणि तिथं पण हेच नोट दिलेलं आहे की एकाच हाताचा किंवा एकाच पायाचा विचार नका करू. जर दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व असतील तर त्या दोन्ही गोष्टीचे विचार करून, म्हणजे परमनंट फिजिकल इम्पेअरमेंटचा विचार करून, या दृष्टीने या सगळ्या गोष्टी करून काउंट करूनच दिव्यांग प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतोय चारकोट जॉईंट्स. चारकोट जॉईंट म्हणजे सांध्याचे हाड जे असते ना, त्या हाडात मजबूती किंवा ते डेव्हलप व्यवस्थित झालेलं नसतं आणि त्याच्यामुळं येणारी डिफॉर्मिटी होते. तर त्याच्यासाठी पण पॅरामीटर्स देताना त्यांनी लिहिलेलं आहे की जर ते तात्पुरतं चारकोट असेल आणि तिथं फार जास्त डिफॉर्मिटी झालेली नसेल, कुठली 4 फूटची म्हणजे पुढच्या पायाची, आपलं पंजाबद्दल बोलतोय, पुढच्या पायाची, मधल्या फूटची, मधला पंजा आणि मागचा पंजा, जो की त्याला कोणता जॉईंट म्हणतो आपण, घोट्याच्या जवळचा. तर घोट्याच्या जवळचा किंवा पंजाचा पुढचा भाग, पंजाचा मधला भाग आणि घोट्याच्या जवळचा पंजाचा भाग, या ठिकाणचं कोणतं नेमकं भाग इन्व्हॉल्व झालेला आहे, नेमकं कसं आहे, त्यानुसारचं पर्सेंटेज ठरवलं जातं. आणि जर समजा ॲक्यूट असेल, ते तात्पुरतं झालेलं असेल आणि त्या ठिकाणी जर समजा जास्त डिफॉर्मिटी, म्हणजे काय म्हणतात त्याला, चाळे वाकडा तिकडं झालेला नसेल किंवा चाळ्याचा ऱ्हास झालेला नसेल त्या ठिकाणचा, तर त्याला 15%, मध्यभागी झाला असेल तर 20% आणि आपल्या गोट्याच्या बाजूने जर झाला असेल मागच्या बाजूनं तर त्याला 25% असं द्यायचं असतं. त्याचबरोबर चारकोट आणि त्याच्यामुळे होणारं डिफॉर्मिटीज म्हणजे व्यंग, अशा वेळेस जर असेल तर त्यानुसारची टक्केवारी, या सगळ्या गोष्टीची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे. फक्त डिफॉर्मिटीज नाही तर अल्सरेशन, म्हणजे कारण हाडालाच इजा होते ना, हाड खराब होते, हाडाला इजा होते आणि हाड जर पोखरून जात असेल तर त्याच्यामुळं अल्सरेशन पण तयार होतं, म्हणजे जखम तयार होते आणि ती जर होत असेल तर त्याची नेमकी टक्केवारी कशी ठरवायची. आणि त्याच्याचबरोबर
चारकोट बरोबरच डिफॉर्मिटी आणि ओस्टोमायलायटिस, ओस्टो म्हणजे हाडामध्ये होणारं इन्फेक्शन. तर या गोष्टीचं काउंट करून पण त्याच्यानुसारची डिफॉर्मिटी कशी ठरवायची हे याबद्दल दिलं. आणि इथं पण परत देताना तेच दिलं आहे की तुम्हाला परमनंट फिजिकल इम्पेअरमेंटचा अभ्यास करूनच हे सगळं प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या सगळ्या गोष्टीबद्दल बोललो आहे. आणखीन फिजिकलमध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी असते, व्यंगमध्ये आणखीन काही गोष्टी राहिलेल्या आहेत. तर त्या गोष्टी यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू. पण आपण हे व्हिडिओ ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याप्रमाणे त्या गरजेनुसार आपण आपल्यापुरता जरी व्हिडिओ बघितला तरी चालतो. आपल्या आजूबाजूला जर कोणी असेल तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी शक्य होईल तेवढं साध्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर तो त्यांना पण सांगा. काउंट होतं, मेडिकल ऑथॉरिटी ते सगळं करतं आणि छान करतात, असं काही नाही. पण आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे. कारण काय होतं माहिती का, कधी कधी माझ्यावर अन्याय झाला आहे रे, मला माझं प्रमाणपत्रच कमी मिळालं, या असंख्य गोष्टी होतात. आणि त्याच्याबद्दल आपण हे माहिती घेऊन आपण आपलं पण कॅल्क्युलेशन करू शकतो. याच्याचबरोबर आणखीन एक गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे. हे व्हिडिओ सिरीज चालू राहतानाच एखादामध्ये व्हिडिओ करेन मी. तो विषय असा आहे की मेडिकल ऑथॉरिटी. आता याच्यामध्ये तुम्ही जर जास्त स्क्रीन पाहिलं, तुम्ही इथं पाहू शकता, डोळ्याबद्दलची गोष्ट आहे. व्हिज्युअल इम्पेअरमेंटला नेमकं कसं द्यायचं याच्याबद्दलची ही पूर्ण माहिती आहे. ओके, हा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलणारच. इथं काय लिहिलं आहे माहिती, मेडिकल ऑथॉरिटी. हे वाक्य आपण केअरफुली वाचा. मेडिकल ऑथॉरिटी म्हणजे कोण, तर मेडिकल सुपरिटेंडंट किंवा चीफ मेडिकल ऑफिसर किंवा सिव्हिल सर्जन और एनी अदर इक्विवलेंट ऑथॉरिटी जी की स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट केलेली आहे. बरोबर आहे, स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट केलेली ऑथॉरिटी, त्याच्याबरोबर त्या विषयाचे 2 लोक, त्या विषयाचे 2 एक्सपर्ट्स, हे जर आपल्याला प्रमाणपत्र देत आहे तर मग नोकर भरतीच्या दरम्यान त्यांचं वेगळं हॉस्पिटल का राहू द्या, हरकत नाही. डिफॉर्मिटी ज्या परमनंट दिलेल्या आहेत, तुमच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर जर परमनंट डिसॅबिलिटी दिलेली असेल, परमनंट कधी लिहिली जाते, जर मेडिकल ऑथॉरिटीला एवढं कळतं की नाही याच्यातून आपण हा दिव्यांग याच्यातून दुरुस्त होणार नाही, मग ती परमनंट डिसॅबिलिटी आहे तेवढी तर पाहिजे का नाही. मग ती डिसॅबिलिटी कमी कसं काय होते. मग जर ती डिसॅबिलिटी कमी होत असेल तर मग ते परमनंट का दिलं गेलं, मग ते तात्पुरतं दिव्यांग म्हणून द्यायला पाहिजे होतं. या विषयावरनं लिगल पॉईंट घेऊन, सगळ्या गोष्टी घेऊन मी बोलणार आहे. तो एक व्हिडिओ राहील आणि तो सर्व दिव्यांग लोकांसाठी उपयुक्त राहील ज्यांना ॲडमिशन घेण्यासाठी अडचणी येतात. असं काही जरूर नाही आहे बरं का, असं काही जरूर नाही की त्यांच्यावर अन्याय झाला नसेल, पण झालेलं असं काही जरूर नाही की त्यांचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना तिथं चुकीचं झालं इथं बरोबर होतं, असं पण नसेल. हे असेल किंवा नसेल याच्यासाठी तर ही व्हिडिओ सिरीज बनवतोय ना मी, की बाबा मी माझं काउंट करतोय ना माझ्या ठिकाणी. मला जर लिगल मूव्ह करायचं असेल, मला जर एखाद्याबद्दल काही बोलायचं असेल तर माझ्याकडे कॉन्क्रीट पाहिजे. ही फाईल जर मी माझ्या वकील साहेबाला किंवा पुढे जिथेही कुठं वापरणार, या फाईलमध्ये नेमकं लिहिलं आहे काय, नेमकं दडलं आहे काय, हे मला तरी कळलं पाहिजे. हा सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हे व्हिडिओ सिरीज बनवत आहे. अपेक्षा ठेवतो आपल्याला व्हिडिओज आवडत असतील. आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.